खरं तर मी सेनेत प्रवेश केल्यापासून पाहतो आहे का सारखी गर्दी असतं. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला भेटायचं म्हटलं तर शिंदेसाहेब सहज उपलब्ध होतात आणि 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटणं, लोकांच्या समस्या सोडणं, एवढ्या प्रचंड संपर्क त्यांनी ठेवलेला आहे. आम्ही बरेचदा म्हणतो का यामध्ये काही बदल केला पाहिजे, स्वतःसाठी काही थोडं तरी जगलं पाहिजे. कारण तुम्ही जर व्यवस्थित तब्येत सांभाळली नाही तर या सगळ्या अडचणी तुमच्या शरीराच्या वाढत जाईल. ते पुन्हा आज आपण ऐकायला भेटलं का त्यांची तब्येत काही हॉस्पिटलला भरती करावं लागली. त्या दिवशी त्यांना ताप होता तरीसुद्धा ते बैठकीत उपस्थित राहिले होते. 24 तास कामात राहणारा माणूस आणि आता इतर पक्षांच्या तब्येती बयकल्यामुळं त्यांना स्वतःची तब्येत शरीरानं थोडं शांत राहायला सांगितलं असावं. मला वाटतं त्यांनी थोडीशी आता विश्रांती घ्यावी थोडीफार स्वतःच्या तब्येतीसाठी आणि ते लवकर बरे व्हावे आणि पुन्हा लोकांच्या लोकसेवेमध्ये त्यांनी रुजू व्हावं अशी प्रार्थना करतो. चांगली गोष्ट आहे. आखरी भाजप शिवसेनेचा जो खरा विचार आहे त्या विचारानं उद्धव साहेब आता एक पाऊल टाकत आहे, तर मी त्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच पद्धतीनं एक एक पाऊल टाकून मला वाटते समोर यावं, जेणेकरून पुन्हा काही ज्या अधिक काही अडचणी आहे हिंदुत्वाच्या बाबतीत असेल, इतर बाबतीत असेल, निश्चितच एक चांगल्या प्रकारची समोर जे येणारी आम्ही पाहतोय का ज्या गोष्टी असेल त्या अधिक सकारात्मक होईल. कर्जमाफी संदर्भातली तारीख वाढली होती, 5 जुलैचा उल्लेख होता, काय माहिती आहे? आता मला 5 तारीख कशी दिली माहीत नाही. 5 तारीख रविवार आहे आणि रविवारच सरकारनं सुट्टीचा दिवस शेतकऱ्यासाठी कसा ठेवला मला माहीत नाही. परंतु जर तारीख वाढली त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा हे आहे का ज्या दुरुस्त्या ज्या आम्ही विधान परिषदेमध्ये बोलून काही दुरुस्त्या सांगितल्या त्या दुरुस्त्या जरूर सरकारनं केल्या पाहिजे. तारीख अजूनही 2 दिवस लांबली तरी चालेल, पण दुरुस्त्यासह तारीख त्यांनी याच्यानंतरचा GR असेल किंवा काही वक्तव्य असेल, काही त्या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी ते दुरुस्त्या करूनच समोर आलं पाहिजे सरकार. सर हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे राम मंदिर को लेकर मार्गदर्शन करने वाले बहुत अच्छी बात है. एक एक जो कदम वो डाल रहे हैं वो भाजपा शिवसेना के तरफ उन विचारधारों के तरफ डाल रहे हैं. हम उनको शुभकामना देते हैं. सर शिंदे की तबियत बहुत खराब है. लोग संपर्क, लोगों को मिलना, खुद के लिए कोई अपना टाइम नहीं बचाकर लोगों के लिए दौड़ते रहते हैं. इसी कारण उनकी अब थोड़ी विश्रांति उन्होंने लेना चाहिए. बहुत सारी पार्टी की तबीयत बेकार हुई है उनके कारण, ज़्यादा दौड़ते, इसलिए थोड़ी अब विश्रांति की ज़रूरत है.